युद्धासाठी जाणाऱ्या एका वीर जवानाच्या प्रती आईच्या अंतर्मनातील भावना या ठिकाणी प्रतीत केल्या आणि आई काय सांगते त्या वीर जवानाला हेच या ठिकाणी प्रस्तुत कवितेतून कवित्री पद्मा गोळे यांना सांगायचंय। आपल्या देशातले दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा नारा होता, जय जवान जय किसान। या देशातला जवान म्हणजे जो सीमेवरती लढतोय आणि या देशातला बळीराजा जो अहोरात्र आपल्या शेतामध्ये कष्ट करतोय, हे जर सुखी झाले तर खऱ्या अर्थाने जग सुखी होईल, हेच या ठिकाणी त्यांना सांगायचं होतं। इयत्ता 9वीची निरोप असणारी कविता विद्यार्थ्यांना तालासुरात म्हणता यावी, विद्यार्थ्यांना कवितेबद्दल आवड निर्माण व्हावी आणि कवितेवरचे जे काही प्रश्न आहेत ते सहज सगळ्यांना यावेत, हाच आमचा प्रयत्न आहे। या ठिकाणी बघा पान नंबर 63, बाळ चालला सरना, बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण, तुझ करीते औक्षण, बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, याच विक्रमी बाहुनी स्वतंत्रता राखायाची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची, बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, मनोनिया माझ्या डोळा नाही थेंबही दुखाचा, मी महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीरांचा, बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, घरा बांधिते तोरण, नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार, मीच लावून ठेविली, मीच लावून ठेविली, तुझ्या तलवारीला धार, तुझ्या तलवारीला धार, बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, पंच प्राणांच्या ज्योतींनी तुझ करीती औक्षण, तुझ करीती औक्षण, अशुभाची सावली, अशुभाची सावली नाही पडणार येथे, नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना, अरे मीही सांगते ना, जिजालक्ष्मीशी नाते, जिजालक्ष्मीशी नाते, बाळ चालला सरना, बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, घरा बांधिते तोरण, तुझ्या शस्त्रांना, तुझ्या शस्त्रांना शक्ती देईल भवानी, शक्ती देईल भवानी, शिवराया
शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी बाळ चालला सरना बाळ चालला सरना घरा बांधिते तोरण पंच प्राणांच्या ज्योतींनी तुझ करीती औक्षण तुझ करीती औक्षण धन्य करी माझी कूस धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन येई विजयी होऊन पुन्हा माझी या हाताने पुन्हा माझी या हाताने दूध भात बरवीन दूध भात बरवीन बाळ चाल लासरना बाळ चाल लासरना गरा बांधिते तोरण गरा बांधिते तोरण पंच प्राणांच्या ज्योतींनी तुझ करीती औक्षण तुझ करीती औक्षण तुझ करीती औक्षण